आता कोणाला फोन करतो परत? देखून हॅलो, हा ताज हॉटेल का? अहो रूम नंबर 303 मध्ये लवकर कोणाला तरी पाठवा. तिथे पलंगावर ढेकणे असते. त्यांना म्हणा ताबडतोब गिरीश मोटामेने बोलवलंय. हा अहो माय वाईफ इज रेडी. यू आर वेलकम. शी इज ऑलरेडी वेलकम. हॅलो एव्हरीवन. तू आलीस माझ्या हाकेला ओ देऊन. तू खरंच आलीस. अगदी देवी सारख्या प्रगट झाल्या तुम्ही. तू एकदम अशी अचानक आलीस कुठून? अय्या कुठून म्हणजे जिकडे होते तिथून. अरे तू अशी एकदम वाळल्यासारखी काय दिसतेस? हो ना, प्रवास म्हणजे माझा जीव अगदी कासावीस होतो. मला रे हा सर. बघितलंस बाई दमून आल्या. अरे काय चहा कॉफी बघ तर ना आधी बॅग वरती ठेवतो आणि चहा करून आणतो. तू कशाला? तू चहा कर. बॅग आहे ना मी उचलून नेतो. ठीक आहे, मला पण करा. आणि पाहिजे तर तुलाही उचलून नेतो. नको नको, काहीतरीच काय चेष्टा. ओ मेरी शर्मिली. शी, काय हा पोरकटपणा. हो ना, तुम्ही नव्हतात ना तेव्हा आमची अवस्था अगदी अनाथ मुलांसारखी झाली होती. लहान मुलांसारखी तुमची आठवण काढत होतो आम्ही. माझी? हो. तुम्ही पण? ते गिरीशच्या भल्यासाठी. मिस्टर, नाव काय हो तुमचं? कमाल आहे, तुम्ही पण गिरीश सारखे विसराळू बनलात का? माझं नाव देखील विसरलात. खरं सांगू, तुम्हाला पाहिल्यावर स्वतःलाच विसरून गेली मी. हो का? कमाल आहे नाही का एकदम. बाय द वे, तुम्ही चेहऱ्याला कोणतं क्रीम लावता हो? उत्साही दिसतोय, एव्हरग्रीन शाहरुख खान सारखा. बापरे, अहो तो तुम्हाला असं अचानक बघून असा प्रफुल्लित झाला असेल. हो, पण निष्पाप निर्व्याज अशा अर्थानं, म्हणजे लहान मुलाला कसं लांबून मोटार दाखवली ना ती बा पंप होतो तसा. म्हणजे ती मग मोटार, ती मग पंप असला. हा, पण तुम्ही अशा हळूहळू माझ्या जवळ का सरकताय? लहान मुलाला दुरून मोटार दाखवण्याच्या ऐवजी मोटारच त्याच्या जवळ गेली तर? ऍक्सिडेंट. आणि मोटारीतच बसायला मिळाला तर पंप. बोमला तू बघा बागुल आला. ओ हो, यू आर एव्हरग्रीन प्लस शाय लाईक शाहिद कपूर. शाहिद कपूर? इथं तुषार कपूर व्हायची लायकी नाहीये. शाहिद कपूर. ओ मिस्टर, हा, तुम्ही माझ्याशी लग्न कराल? लग्न? अहो माझं लग्न झालंय. आय एम मॅरिड. यू आर मॅरिड? शी. हो, आता घटस्फोटापर्यंत पाळी आली आहे म्हणजे मॅरिड. अहो मग काळजी नका करू. का? मी करेन ना तुमच्याशी लग्न. बीजवर तर बीजवर. का तुमची इथपर्यंत पाळी आली आहे म्हणजे काय? तर तुम्ही त्या गिरीशला. मी तिकडे वरती तुझी वाट बघतोय आणि तू त्या घोड्या पुढे हसत काय बसले? एक्सक्यूज मी. गिरीश थांब. काय? नाही थांब एक मिनिट. मला भेटू दे ना. तिला आनंदाची बातमी तर सांगू दे. मला आधी भेट बाबा. इस्टेटीपेक्षा महत्वाची गोष्ट आहे माझ्याकडे. नवऱ्या बायकोच्या भेटीत अडथळा नाही आणला तर तो मित्र कसला? बोल. हे बघ, मला माधुरी वहिनीचं लक्षण ठीक दिसत नाहीये. त्या माझ्याशी लग्न करणार आहेत. काय? हो. ती मला घटस्फोट देणार आहे असं वाटतंय. मी तिला मुळीच घटस्फोट देणार नाही ना. काय समजतंय स्वतःला? मग काय तर. माधुरी, माधुरी खाली आहे. माधुरी आली एवढ्यात? गिरीश भाऊ. भाऊ? मला गिरीश भाऊ म्हणतेस? बघ. मग काय म्हणू? गिरीश डार्लिंग. अगं माधुरी, ही काय चेष्टा आहे? तू म्हणे याच्याशी लग्न करणार आहेस? हो, पण तुमच्या नाकाला का मिरच्या संभाव्यात? बघ. ए मिस्टर, हो, काय? खरं सांगा, तुम्ही विवाहित आहात का? माधुरी, माधुरी सांगून ठेवता. तुम्ही सारखं म्हणताय माधुरी माधुरी, पण आहे कुठं ती? मग तू कोण आहेस? मी विभावरी. काय? अय्या, मला ओळखलं नाही? विभावरी? हा तीळ नाही पाहिला? हो. तुमच्या आणि माधुरीच्या लग्नाच्या वेळी मुद्दाम दाखवला होता, आमच्या दोघीतला फरक कळावा म्हणून. मला वाटलं तुम्ही मला ओळखलं. गिरीश, हा काय प्रकार आहे? अरे ही विभावरी, माधुरीची जुळी बहीण. हैला डिट्टो. तुझ्या सासऱ्याकडे काय झेरॉक्स कॉपी मशीन होतं काय? दोन्ही मॉडेल सारखी. माय माय माय. काय? यू आर कॉमेडियन ऑल्सो. हो का? लाईक जॉनी लिव्हर. हो, थँक्यू. ते जाऊ दे. तू अशी एकदम अचानक आली